नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत? छान चालला अभ्यास बाळांनो? 10वीचा मॅथ्स 2चा एक महत्त्वाचा चॅप्टर आपण बघतोय, नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक. मी आत्ता पण त्याचे 2 व्हिडिओ केलेले आहे, ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये आपण बाळांनो सगळे फॉर्म्युले जे आहे आपले कोणते ट्रिग्नोमेट्रिकचे सगळे फॉर्म्युले जे आहे हे वाले सगळे फॉर्म्युले आणि हा पूर्ण टेबल कसा लक्षात ठेवायचा याचा मस्त जुगाड मी तुम्हाला शिकवला बाळांनो. ज्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला त्यांनी प्लीज खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि ते दोन्ही व्हिडिओ पहिले फर्स्ट आपण नीट बघा. आजपासून म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण 10वीला बोर्डाला आलेले 1 मार्क्सचे जे प्रश्न आहे ते पूर्ण बघूया. पुढच्या व्हिडिओ 2 मार्क्सचे, मग 3 मार्क्सचे, मग 4 मार्क्सचे क्वेश्चन, प्रूफ दॅटचे क्वेश्चन, हे सगळं मी कव्हर करणार आहे. फक्त प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघत जाऊ. ओके, चला. तर हे काही फॉर्म्युले जे आपल्याला कंपल्सरी बनवून लागणार आहे. हा येऊया क्वेश्चन नंबर 1 कडे. हा होता आपला मार्च 2016चा प्रश्न. काय होता आपला प्रश्न वाचूया सर्वांनी. बघा, व्हॉट वी वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ दिस वन. हा चलो, सो लेट अस राईट sin 30 आणि कोण बाळांनो cos 60. प्लीज तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे. मी सगळं शिकवलेलं आहे बेटा व्हिडिओमध्ये. sin 30 किती असतो बेटा 1/2 आणि cos 60 असतो बेटा 1/2. दोघांचा बेस सेम होता, आला 2. 1 + 1 दॅट इज 2/2 = 1. जास्त झालं का? अरे सिंपल आयडिया होती ना, अर्धा अधिक अर्ध म्हणजे 1 होतो. हो ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बेटानो. मार्च 2025चा प्रश्न एकदम सिंपल कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता की त्यांनी दिली थिटाची व्हॅल्यू. तोच प्रश्न आहे आत्ताचा. थिटाची व्हॅल्यू दिली आणि ते म्हणजे प्रूफ दॅट sin² + cos² = 1. बघा बाळांनो, ती सिंपल आहे. मी घेतला LHS. कोण बेटा LHS? sin² + cos². हा घेतला बेटा आपण LHS. ओके, आपल्याला थिटा किती दिला बेटा क्वेश्चनमध्ये 30. इथं ठेवायचा पुट थिटा = 30 डिग्री आणि सॉल्व करायचं. हा आला बेटा कोण आपल्याकडे? हा आला राजांनो sin² + 30 + cos² = 30. बेटा sin 30 किती असतं रे? 1/2 त्याचा स्क्वेअर आहे बेटा. ओके, cos 30 बघा व्हॅल्यूज माहिती पाहिजे, हा टेबल माहिती पाहिजे ना तुम्हाला. मी पहिले सांगतोय आणि मी व्हिडिओ खूप सुंदर शिकवले, नीट बघा मला. ओके, चला. ए सर cos 30 असतो √3/2 त्याचा स्क्वेअर. बेटा 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, √3चा स्क्वेअर 3, स्क्वेअर रूट कॅन्सल, 2चा स्क्वेअर 4. बेटा दोघांचा बेस सेम आहे की नाही? हा आला बेटा आपला कॉमन बेस लिहायचा. याच्यावरती 1 हे मधलं साईन, याच्यावरती किती बेटा 3. 1 + 3 4, 4/4 = 1 आणि हा होता आपला कोण? RHS. ती सिंपल क्वेश्चन कडे बाळांनो. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन बाळांनो 2020चा होता बोर्डाचा आलेला प्रश्न. बघा, अत्यंत कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. काय गिवन आहे क्वेश्चनमध्ये बाळांनो? गिवन होतं राजांनो 3 sin θ = 4 cos θ. काय हवंय? व्हॅल्यू ऑफ tan θ. अरे सेन्स नॉन्स राजानो क्वेश्चन. हा आला कॉस इकडे, तो होईल डिवाइड, आणि हा होता मल्टिप्लाय, तो होईल डिवाइड. म्हणजे काय बनणार? sin θ / cos θ = हा 4 असाच. हा होता मल्टिप्लाय, तो आला डिवाइडला. sin / cos कोण असतो? tan. सो tan θ = 4/3. खतम. एकाच मागचा प्रश्न असतो. फक्त नीट समजला पाहिजे क्वेश्चन. मला काय सांगतो आपल्याला बघा, किती 5 क्वेश्चन आहे. sin θ दिला होता इक्वल टू कोण? sin θ = दिला आहे cos θ. आणि काय विचारलं होतं रे? थिटाची व्हॅल्यू काय? याला 2 वेळेस आहे. एक तर माहिती आहे साईन आणि कॉससाठी बाळांनो. साईन आणि कॉससाठी आपल्याला माहिती आहे साईनचा 45ची आणि कॉसच्या 45ची व्हॅल्यू किती असते? नेहमी सेम असते, जी असते 1/√2. पण त्याला तो एक पर्याय सिंपल आहे. काय करायचं लिहा बाळांनो, काय? ॲज sin 45 = कोण असतं रे? cos 45 = 1/√2. सो थिटा = 45. संपलं. पण त्याला दुसरा एक छानसा पर्याय सांगतो, जो ॲक्च्युअल खूप चांगला पर्याय बघा. जर sin θ बरोबर होता cos θ, हा आला डिवाइडला, तर बेटा हे होईल sin θ / cos θ = 1 राहतो. sin / cos कोण रे बाळांनो? tan. हा राहिला 1. बरोबर आहे, तुम्हाला माहिती असेलच tan 45ची व्हॅल्यू किती असते बेटा? 1 असते. म्हणजे हा आपण असा लिहू शकतो. 1 म्हणजे काय रे? tan 45. tan कॅन्सल. थिटा = 45. ॲट द एंड काय आन्सर नीट लिहिता आलं पाहिजे. ओके बाळांनो, चला हा एक क्वेश्चन आहे. ॲक्च्युअली हा क्वेश्चन बुकमध्ये नाही आहे, पण हा खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन आपल्या बुकमध्ये लय सॉल्ड एक्झाम्पल आहे.
कोसेक आणि कॉटमध्ये असणारा एक क्वेश्चन आहे बघा. तसंच हा एक क्वेश्चन आहे, हार्डली 1 मार्क्सचा क्वेश्चन होता. खूप मुलं घाबरतात कारण त्यांना कळत नाही ॲप्लाय कसं करायचं नॉलेज. पण डोंट वरी, लक्षात ठेवा एलिमिनेट थिटा. थिटाचा कार्यक्रम करायचा आपल्याला, टप्प्यात गेम करायचा. कसा करायचा ऐका. काय गिवन होता, एक्स होता आर कॉस थिटा आणि वाय होता आर साइन थिटा. ओके, इथून फाइंड करायचा कॉसची व्हॅल्यू, इथून काढायची मिळालो साईनची व्हॅल्यू. हा आला डिवाइडला एक्स अपॉन आर बरोबर कॉस थिटा आणि वाय अपॉन आर बरोबर कोण मिळालो साइन थिटा. हे तुम्हाला एक गोष्ट माहिती, काय माहिती आहे तुम्हाला बाळांनो, आयडेंटिटी साइन आणि कॉसमध्ये असणारा फॉर्म्युला काय असतो रे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वॉट 1. हे बेटा साइन थिटाची व्हॅल्यू काय बेटांनो, वाय अपॉन आर त्याचा स्क्वेअर प्लस एक्स अपॉन आर त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. दोघांचा स्क्वेअर करूया, वायचा स्क्वेअर अपॉन आरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 1. दोघांचा बेस सेम होता. हा आला तुमचा कॉमन बेस. हा राहिला कोण, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू वॉट 1. करेक्ट. आणि हा होता डिवाइडचा, हा होणार याला मल्टिप्लाय. आणि हो, याला नेहमी लिहिताना एक्स पहिले लिहा मग वाय नंतर लिहा. ओके, म्हणजे बेटा हे होईल काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. चेक करा याच्यामध्ये कुठं थिटा आहे का नाही, याचा अर्थ आपण थिटाचा टप्प्यात गेम केला. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. चला बाळांनो, पुढचा प्रश्न आहे 2019च्या बोर्डला आलेला प्रश्न होता. काय क्वेश्चन बेटांनो, सेक थिटा दिला होता. कोण विचारलं होतं, टॅन थिटा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय माहिती बेटांनो, सेक आणि टॅनचं रिलेशन काय असेल बेटांनो, सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, तुम्हाला टॅन हवा आहे, याचा अर्थ दुसरा फॉर्म्युला काय म्हणणार बेटांनो, मग दुसरा फॉर्म्युला काय बनणार, हा 1 आला इकडे, हा होणार बेटांनो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक थिटाची व्हॅल्यू काय बेटांनो, 25/7 होल स्क्वेअर मायनस 1. सॉल्व करूया. 25चा स्क्वेअर असतो 625, 7चा स्क्वेअर असतो बेटांनो 49 मायनस 1. बेस सेम करतो आपण, याला करतो आपण मल्टिप्लाय. कसं करणार बेटांनो, 625 मायनस 49 1 जा 49 अपॉन 625. ॲग्रीड ऑल ऑफ यू. 625 मायनस 49 किती बेटांनो, व्हेरी गुड, 576 अपॉन 625. हा आला कोण मिळाला आपल्याकडे, टॅन. थिटाची व्हॅल्यू आली, सॉरी टॅन स्क्वेअर थिटा जो आला तो होता कोण बाळांनो, 625. आता तुम्हाला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट करायचं. तुम्हाला कोण हवा आहे, टॅन हवा आहे. सो स्क्वेअर रूट घेतला असतं तर टॅन थिटा बरोबर हा असतो कोणाचा स्क्वेअर असतो, हा 24चा आणि हा असतो कोणाचा 25चा. असा सिंपल गरीबाचा 1 या 2 मार्क्सचा क्वेश्चन होता. आय होप तुम्हाला समजला. व्हेरी गुड. चला, सोपा प्रश्न आहे. काय गिवन आहे, साईन दिलाय बघा, वाचा. मार्च 2025. काय होता बेटा प्रश्न, तर प्रश्नात दिलं होतं साइन थिटाची व्हॅल्यू 11/61 आणि कोण विचारलं होतं बेटांनो, कॉस थिटा. अवे तुमको रिलेशन मालूम होगा ना बेटा. काय माहिती आपल्याला बेटांनो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती 1. मला कोण हवा आहे, कॉस. याला पाठवा पलीकडे. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन थिटा किती मिळालो, 11/61चा स्क्वेअर. पुढे काय होईल, 1 मायनस 11चा स्क्वेअर 121. 61चा स्क्वेअर करून घ्या. 61 इंटू 61 गावठी पद्धत जिंदाबाद. 0 6 1 6 6 7 36 1 6 6 12 हां 6 1 7 किती आला 3. तर हा आला किती मिळालो 3721. आता बेस सेम करा, याने होणार याला मल्टिप्लाय, हो की नाही बेटा. हा काय म्हणणार 3721 मायनस 121 अपॉन किती मिळालो 3721. 3721 मधून जर तुम्ही 121 मायनस केलं असतं काय आलं सांगायचं बेटा, 1 मायनस 1 0, 2 मायनस 2 0, 7 मायनस 1 6, 3 ॲज इट इज. सो बाळांनो हे काय भेटलं असतं 3600 अपॉन 3721. हा कोण भेटला, हा भेटला बेटा आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा. आणि कोण हवा आहे राजांनो आपल्याला, कॉस थिटा हवा आहे. मग घेणार आपण स्क्वेअर रूट. जर आपण घेतलं असतं स्क्वेअर रूट तर सांगा बरं याचं काय रे बेटा स्क्वेअर रूट. व्हेरी गुड. किती 3600 तर स्क्वेअर रूट काय असतं 60. व्हेरी गुड.
आणि याचं स्क्वेअर रूट आपण आत्ताच केलं, हा होता 61चा स्क्वेअर. हे आलं आपलं अँसर. 1 मार्क्सचा गरीबाचा क्वेश्चन असतो. चलो 2021चा प्रश्न मिळाला. हा तर सोपा आहे की रे. साईन दिलाय आणि कोण हवा आहे, कॉस. हा तर तुम्ही पण सर्च करू शकतात. चलो हा एक घेऊया. हा एक 3 मार्क्सचा क्वेश्चन ॲक्च्युली मिक्सअप क्वेश्चन आहे. हा तुमच्या पुस्तकातला प्रश्न होता बघा. काय क्वेश्चन आहे गिवन जे होतं ते समजून घेऊया आता. नीट आहे का क्वेश्चन. थोडासा IMP मित्रांनो. 5 sec minus 12 cosec theta इक्वल टू 0. स्टेप नंबर 1 याला पाठवा पलीकडे. 5 sec theta इक्वल टू 12 cosec theta. यांना कन्वर्ट करा साइन आणि कॉसमध्ये. ते जास्त इझी पडतं. 5 असतात, सेकच्या उलटा असतो कोण, कॉस. करेक्ट. 12 असतात, कोसेकच्या उलटा कोण आहे, 1/sin. आता बघ हा इथे डिवाइडला आहे, तर हा साइन थिटा या 1ला होणार मल्टिप्लाय आणि हा 5 होता मल्टिप्लाय, तो होणार डिवाइड. साइन थिटा इंटू 1 साइन थिटा अपॉन खाली होता कॉस थिटा इक्वल टू 12 अपॉन किती बेटांनो 5 साइन अपॉन कॉस टॅन. तो बाळांनो हा आला आपला टॅन थिटा बरोबर काय बेटांनो 12/5 आणि हे आलं आपलं फर्स्ट आन्सर. थिंक सो. ओ माय गॉड नाही आलं. हो इथं कोण काढला आपण टॅन. पण प्रश्न काय बेटांनो, प्रश्नात कोण होता, सेक हवा आहे. मग आपल्याला माहिती आहे काय माहिती बाळांनो आपल्याला, वी हॅव सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन थिटा बेटा किती होता रे 12/5 त्याचा स्क्वेअर. करूया सॉल्व. याचा स्क्वेअर होतो 144, याचा होतो 25. बेस सेम करूया. 25 1 25, 25 प्लस 144 आपण किती मिळालो 25. करा ॲडिशन 169 आपण किती मिळालो 25. हा आला कोण आपल्याकडे सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट घेतलं असतं तर सेक थिटा काय बनला असतं रे, हा असतो मिळालो 13चा स्क्वेअर आणि हा असतो कोणाचा 5चा स्क्वेअर. सर्वांना सेक समजला. आता पुढचा क्वेश्चन कोण मिळालो कॉस. आणि ॲज यू नो सेकच्या उलट्या कोण असतो कॉस. म्हणजे बाळांनो कॉस थिटा हा काय असतो 1/m कोण असतो रे सेक थिटा. मग 1/sec थिटा होता 13/5. याच्या उलटा काय होईल रे बेटांनो 5/13. समजलं का नाही. आणि तिसरा कोण विचारला त्याने तुम्हाला साइन थिटा. हो सर अरे येडपाट्या लय ताण करून घेऊ नको. कोण माहिती कॉस, कोण माहिती टॅन, कोण हवा आहे साइन. अरे मालूम आहे बेटा आपको टॅन थिटा म्हणजे काय रे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती बेटांनो ती होती 12/5 इक्वल टू साइन थिटा अपॉन कोण आहे कॉस थिटाची व्हॅल्यू किती बेटांनो किती 5/13. सिंपल. हा डिवाइडचा होईल याला मल्टिप्लाय. सो साइन थिटा बरोबर काय रे बेटांनो 12/5 इंटू 5/13. 5 कॅन्सल. सो फायनली युअर आन्सर बिकम साइन थिटा. इथं राहिला 12 आणि खाली कोण राहिला 13. आय होप सर्वांना हा क्वेश्चनचा फॉर्म समजला असेल. सो हे होते बाळांनो 1 मार्क्सचे बोर्ड आलेले PY क्विज. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मार्क्सला आलेले बोर्डाला आलेले प्रश्न बघणार आहोत. आणि हो मागच्या 3 वर्षापासून स्पेशली मागच्या 2 वर्षापासून बोर्डला आलेले प्रश्न हे खूप हटके होते. यातला एकही प्रश्न म्हणजे मॅक्झिमम 3-4 मार्क्सचे प्रश्न हे पुस्तकातले नव्हते, पण ते कन्सेप्ट बेस बनवले होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्या लेसनचं काय असेल तर ते म्हणजे त्याचे फॉर्म्युले चांगले समजून घ्यायचे. ओके आय होप सर्वांना समजलं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल तर लाईक काय ते तुम्हाला माहिती आहे तेवढं करून ठेवा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.